Welcome students in the third part of the topic ratio and proportion. Students, today we are going to learn about the unitary method. So let's try to understand the given examples in your textbook. The first example is a bunch of 15 bananas costs 45 rupees. How much will 8 bananas cost? पहा या ठिकाणी 15 जी केळी आहेत त्या केळ्यांची किंमत दिलेली आहे 45 रुपीज. आणि आपल्याला 8 बनाना म्हणजे 8 केळ्यांची किंमत काढायची आहे. 15 केळ्यांची किंमत 45 आहे, तर 8 बनानांची किती हे आपल्याला काढायचं आहे. तर एकदम आपल्याला उत्तर काढता येणार नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आहे, प्रथम कॉस्ट ऑफ 15 बनानाज किती दिलेली आहे 45 रुपीज. म्हणजे जी माहिती दिलेली आहे ती आपण लिहून ठेवणार आहोत. आणि 15 बनानाची किंमत जर 45 असेल तर एका बनानाची किंमत आपल्याला काढायची आहे. सो या ठिकाणी आपण कोणते मॅथमॅटिकल ऑपरेशन करणार आहोत. अगदी बरोबर आहे, डिव्हिजन. सो 45 डिवायडेड बाय 15. अगदी तोंडी उत्तर येते हे आपल्याला. जेव्हा आपण 15ने 45ला डिवाइड करतो तेव्हा आपलं उत्तर येतं आहे 3. सो द आन्सर इज 3 रुपीज. देअरफॉर आता या ठिकाणी पहा 15 बनानाज 45 रुपीज, 1 बनाना 3 रुपीज. आता आपण इथे एका बनानाची किंमत का काढलेली आहे, कारण जर एका बनानाची किंमत काढली तर त्याच्यावरूनच आपल्याला या 8 बनानाची किंमत काढता येणार आहे. सो द कॉस्ट ऑफ 8 बनानाज इज, एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण गुणाकार करतो हे आपल्याला माहीत आहे. सो 8 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 24 रुपीज. ओके, अशा पद्धतीने आपण इथे 2 स्टेप्समध्ये इथे उत्तर काढलेलं आहे. आपण आणखीन एक उदाहरण समजून घेऊया. इफ अ बंच ऑफ 10 फ्लॉवर्स कॉस्ट 25 रुपीज, हाऊ मच विल 4 फ्लॉवर्स कॉस्ट? 10 फुले जे आहेत त्या 10 फुलांचे जो गुच्छ आहे तो जर 25 रुपयाला आहे, तर 4 फुलांची किंमत, 10 फुले 25 रुपीज, 4 फुले किंमत किती माहीत नाही आहे. जी माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे आपण एक एक स्टेप करणार आहोत. कॉस्ट ऑफ 10 फ्लॉवर्स 25 रुपीज हे आपल्याला माहीत आहे. 10 फ्लॉवर्स 25 रुपीज. मग 1 फ्लॉवरची किंमत काढायची. कॉस्ट ऑफ 1 फ्लॉवर आपल्याला माहिती आहे, अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण भागाकार करतो, म्हणून आपण इथे 25ला 10ने डिवाइड केलेला आहे. 25 डिवायडेड बाय 10 किंवा 25 अपॉन 10 जे उत्तर येणार आहे ते आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. या ठिकाणी ते उत्तर लगेच मांडलेलं नाही आहे, आपण मांडू देखील शकतो. देअरफॉर द कॉस्ट ऑफ 4 फ्लॉवर्स, एका फुलाची किंमत 25 अपॉन 10. बघा आपल्या पुस्तकात ही असंच ठेवलेलं आहे, कारण 10ने 25ला पूर्ण भाग जात नाही. त्याचं उत्तर पॉईंटमध्ये म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये येते. देअरफॉर कॉस्ट ऑफ 4 फ्लॉवर्स, एका फुलाची किंमत एवढी, 4 फुलाची किंमत किती, म्हणून आपण इथे गुणाकार करणार आहोत. म्हणजे जे उत्तर आहे 25 अपॉन 10 याला आपण 4ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो द आन्सर इज 10 रुपीज. आता हे उत्तर कसे आले पहा. या ठिकाणी 25 अपॉन 10 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे किती 4 अपॉन 1. जेव्हा आपण गुणाकार करतो त्यावेळी आपण पाहिलेलं आहे की अंशाने अंशाने गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं. सो 25ला जेव्हा आपण 4ने मल्टिप्लाय करतो द आन्सर इज 100 अपॉन 10. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा हे 100 आहेत, हे 10 आहेत, आणि ह्या 10ने या 100ला भाग जातो. सो 10 जा, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 10. आणि हे 10 म्हणजेच इथे 10 रुपीज. म्हणजेच 10 फुलांची किंमत 25 रुपये आहे, तर 4 फुलांची किंमत किती असणार आहे 10. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर सोडवलेलं आहे. आता हे जे काही आपण सोडवलेलं आहे याला म्हणतात युनिटरी मेथड. मराठी त्याला एकमान पद्धत असे देखील म्हणतात. इन दिस युनिटरी मेथड व्हॉट शुड वी डू? फर्स्ट, फाइंड द कॉस्ट ऑफ 1 आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन. कॉस्ट ऑफ 1 आर्टिकल म्हणजे एका वस्तूची किंमत आपल्याला काढायची आहे. फ्रॉम दॅट ऑफ मेनी म्हणजे अनेक वस्तूच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत काढायची आहे. आणि कशी काढणार आहे आपण? बरोबर, बाय डिव्हिजन. म्हणजे आपण शिकलेलं आहे अनेकावरून एकाची किंमत काढत असताना आपण भागाकार करतो. देन फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ 1. आणि आता फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स, आता आपल्याला जेवढे विचारलेल्या वस्तू आहेत त्यांची किंमत काढायची आहे. फ्रॉम दॅट ऑफ 1 म्हणजे एकावरून त्या अनेक वस्तूंची किंमत काढणार आहे बाय मल्टिप्लिकेशन, म्हणजे गुणाकार पद्धतीने आपण ते काढणार आहोत. म्हणजे प्रथम आपण एकाची किंमत काढताना भागाकार करणार आहे आणि त्या एकावरून पुन्हा अनेकाची किंमत काढताना आपण गुणाकार करणार आहे. आणि ही जी पद्धत आहे, दिस मेथड ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज कॉल्ड द युनिटरी मेथड. आणि या पद्धतीलाच आपण युनिटरी मेथड असे म्हणतात. इन प्रॅक्टिस
सेट 29 या ठिकाणी हा जो प्रॅक्टिस सेट आहे यामध्ये दिलेली जी ही उदाहरणे आहेत ही आपल्याला या पद्धतीने सोडवायची आहेत. सो लेट्स ट्राय टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 29. Students, the first example is if 20 meters of cloth cost rupees 3600, then find the cost of 16 meter of cloth. गणित पुन्हा एकदा वाचा, समजून घ्या तरच लक्षात येईल. 20 meters of cloth म्हणजे 20 मीटर कापड, त्याची किंमत, कॉस्ट म्हणजे किंमत, ही आहे 3600 रुपीज. कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ. आता आपल्याला 16 मीटर क्लॉथची किंमत काढायची आहे. ठीक आहे, लेट्स सॉल्व द एक्झाम्पल. नाव युझिंग युनिटरी मेथड. आपण पाहिलेली युनिटरी मेथड. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत पहा विद्यार्थ्यांना. कॉस्ट ऑफ 20 मीटर्स ऑफ क्लॉथ, जी दिलेली पुस्तकातील उदाहरणातील माहिती आहे ती आपण थोडक्यात आपल्या वहीवरती मांडणार आहोत. एकदम गणित सोडवायचे नाही. कॉस्ट ऑफ 20 मीटर्स ऑफ क्लॉथ इज इक्वल टू रुपीज 3600. रुपीज हे आता आपण हे चिन्ह रुपयांसाठी वापरत आहोत. सो कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ, एका मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी या ठिकाणी आपण भागाकार करणार. कशाला बघायचं तर ऑफकोर्स इथे रुपये आहेत, या रुपयाला मीटरने भागणार आहोत. जेव्हा आपण हा भागाकार तुम्ही रफमध्ये करा तेव्हा तुमचं उत्तर येईल. आता हे मी या ठिकाणी अशा पद्धतीने मांडते. ठीक आहे. आता जेव्हा मी या 20ने डायरेक्ट आपल्याला याला भाग देता येऊ शकतो. आता या संख्येला अगदी छोटी जर आपण 10 घेतली तर याला 10ने भाग जातो, यालाही 10ने भाग जातो. 10ने भाग जातो म्हणजेच आपण काय करतो तर हा 1 शून्य कमी करतो. म्हणून आपण डायरेक्ट असे एक वरचा आणि खालचा 1 शून्य कमी केला तरी देखील चालेल. म्हणजे या ठिकाणी 360 आणि या ठिकाणी 2 राहिलेले आहेत. जेव्हा आपण या 2ने या 360ला भागतो तेव्हा आपले जे उत्तर येणार आहे ते आहे 180. बघा मुलांना, तुम्ही भागाकारही रफमध्ये करू शकता. ज्या ठिकाणी आपण 3600ला 20ने भागू शकतो. किंवा आणखीन छोटी पद्धत, नवीन पद्धत आहेत, या आपण ट्राय करणार आहोत. जेव्हा आपण हे फ्रॅक्शनच्या रूपामध्ये मांडतो तेव्हा वरील 1 शून्याने हा खालील 1 शून्य आपण कॅन्सल करतो म्हणजे का करतो तर याला 10ने भाग जातो आणि यालाही 10ने भाग जातो. म्हणून आपण डायरेक्ट 1 शून्य कमी करत आहोत. आणि अशा पद्धतीने आपण इथे उत्तर काढलेलं आहे. आता हे काय आहे, कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ ही किंमत आहे म्हणून त्याला आपण एकक युनिट देणार आहोत रुपीज. सो 180 रुपीज. आता आपल्याला विचारलेलं आहे कॉस्ट ऑफ 16 मीटर्स ऑफ क्लॉथ. आता 16 मीटर क्लॉथची किंमत किती आहे हे काढायचं आहे. आता 1 मीटर कापडाची किंमत 180 रुपये आहे. 16 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी ऑफकोर्स आपण इथे गुणाकार करणार आहोत. सो 180 मल्टिप्लाइड बाय 16 या ठिकाणी आपण हा गुणाकार करणार आहोत. So the cost of 16 meters of cloth is equal to 2880 rupees. आपण या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा रफमध्ये केलेला आहे. इथे तुम्ही पहा 16ने देखील डायरेक्ट गुणाकार करू शकतो आपण. 16चा पाढापाठ असेल तर, किंवा आपण एक संख्येने गुणाकार केलेला आहे. सो द कॉस्ट ऑफ 16 meters of cloth is equal to 2880 rupees. Now let's solve the second example. In the second example, cost of 10 kg rice is equal to 325 rupees. And what is the cost of 8 kg of rice? बघा आपल्याला पुस्तकात असं गणित दिलेलं आहे की कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस काढायची आहे. अँड इफ द कॉस्ट ऑफ 10 kg इज 325. आता यावरून आपण हे गणित सोडवणार आहोत. 10 kg ऑफ राईसची किंमत आहे 325. आपल्याला डायरेक्ट 8 kg ऑफ राईस काढता येणार आहे का किंमत तर नाही. सो कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ राईस या ठिकाणी आपण डिव्हिजन मेथडने 1 किलो तांदळाची किंमत काढणार आहे. सो दॅट इज 325 अपॉन 10 झाली कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ राईस. या ठिकाणी आपण हे अशाच पद्धतीने देखील ठेवू शकतो किंवा आपण याला डेसिमल पॉईंट देखील देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी जे डिनॉमिनेटरच्या ठिकाणी फक्त 10 आहे म्हणजे एकावर एकच शून्य आहे. म्हणून जी दिलेली संख्या आहे 325 याच्या ठिकाणी 1 शून्य म्हणून जर आपण उजवीकडनं सुरुवात केली तर ह्या एका संख्येच्या आधी आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो दॅट इज 32.5. 32.5 हे आहे रुपीज. आपण असंही ठेवू शकतो किंवा हे आपण सोडवू देखील शकतो या पद्धतीने. फक्त आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे.
So the cost of 1 kg of rice is equal to 32 rupees and 50 paise, 32.5 rupees. Now cost of 8 kg of rice. आता आपल्याला 8 किलो राईसची किंमत काढायची आहे. आता आपण काय करणार आहोत? बरोबर, आता आपण गुणाकार करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण 1 किलो तांदळाची किंमत जर आपण ही घेतली 32.5, तर 8 किलो तांदळाची किंमत काढण्यासाठी त्याला आपण 8ने गुणाकार करणार आहे. आता हा गुणाकार तुम्ही रफमध्ये करा किंवा या ठिकाणी बाजूला उभ्या पद्धतीने केला तरी चालेल. जेव्हा आपण रफमध्ये हा गुणाकार केला 32.5 मल्टिप्लाइड बाय 8, तेव्हा आपला हा गुणाकार आला 2600. पण इथे डेसिमल पॉईंट आहे. हा डेसिमल पॉईंट बघा, एका संख्येच्या फक्त युनिटची प्लेस आहे एकक स्थान, त्या एकक स्थानाच्या अलीकडे इथे हे दशांशचिन्ह आहे. मग आपण हे काय करणार आहे, आलेल्या उत्तरामध्ये एकच संख्या घेणार आहे एकक स्थानची आणि त्याच्या इथे डेसिमल पॉईंट देणार आहे. म्हणजे आपलं उत्तर किती येतं आहे 260.0, म्हणजे काही नाही लिहिलं तरी देखील चालेल. सो कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इज इक्वल टू 260.0, म्हणजेच 260 ओनली, आणि हे त्याचं युनिट आहे रुपीज. अशा प्रकारे बघा, आपण या उदाहरणामध्ये अनेकावरून एकाची किंमत काढली आणि या एकावरून पुन्हा अनेकाची किंमत काढली, आणि याच पद्धतीला म्हणतात युनिटरी मेथड. नाउ लेट्स सॉल्व द लास्ट एक्झाम्पल. ॲट अ शुगर फॅक्टरी 5376 kg ऑफ शुगर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम 48 tons ऑफ शुगर केन. इफ सविता ताई हॅज ग्रोन 50 tons ऑफ शुगर केन, हाऊ मच शुगर विल इट यील्ड. या ठिकाणी एक साखर कारखाना आहे. त्या साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून आपल्याला 5376 kg ऑफ शुगर मिळते. आता ज्या सविताताई आहेत त्यांनी शेतात काही ऊस तयार केलेला आहे, तो आहे 50 टन्स, आणि या 50 टन ऊसापासून आपल्याला किती साखर तयार होईल ते शोधायचं आहे. हे शोधण्यासाठी आपण पुन्हा एकदा युनिटरी मेथडचाच वापर करणार आहोत. पहा, या ठिकाणी दिलेली माहिती आपण थोडक्यात मांडलेली आहे. फ्रॉम 48 tons ऑफ शुगर केन 5376 kg ऑफ शुगर वी ऑब्टेन. सो फ्रॉम 1 ton ऑफ शुगर केन, एका टनमध्ये किती साखर तयार करू शकता येईल ते आपल्याला इथे काढायचं आहे. म्हणजे आपण इथे भागाकार पद्धत करणार आहोत. सो 5376 डिवायडेड बाय 48. ठीक आहे, हे आपण असंही लिहू शकतो किंवा अशा पद्धतीने देखील लिहू शकतो. जेव्हा आपण या 48ने या दिलेल्या संख्येला भागतो तेव्हा आपलं उत्तर किती येणार आहे हे आपल्याला रफ काममध्ये करावं लागेल. या ठिकाणी मी रफ काममध्ये हा भागाकार केलेला आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 112. सो 112 हे काय आहे, तर ही साखर आहे. याला रुपीज वगैरे आपल्याला काही लिहायचं नाही आहे. ही एवढी किलो साखर आहे. सो फ्रॉम 1 ton ऑफ शुगर केन, from 1 ton of sugar cane we get 112 kg sugar. So 50 tons of sugar cane, how many sugar we get? आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, गुणाकार करणार आहोत. सो 112 मल्टिप्लाइड बाय 50. जेव्हा आपण हा गुणाकार रफमध्ये करतो 112 मल्टिप्लाइड बाय 50, द आन्सर इज 5600. सो द आन्सर इज 5600 kg. या ठिकाणी जर आपल्याकडे शेतामध्ये 50 टन जर ऊस असेल तर त्याच्यापासून आपल्याला 5600 kg ही शुगर मिळत आहे. सो द स्टुडंट्स, वी सॉल्व सम एक्झाम्पल्स इन प्रॅक्टिस सेट 29. नाउ ट्राय टू सॉल्व द अदर एक्झाम्पल्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 29. थँक यू.